स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या न्याय हक्कासाठी लाखोंच्या संख्येने समाज एकवटला असून या अभूतपूर्व मूक मोर्चाला प्रचंड गर्दी झाली आहे। बीड जिल्ह्यात एकच आक्रोश होत असून संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चा सहभागी झाला होता। जालना जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांच्याशी आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी संवाद साधलाय। नमस्कार, मी किशोर शिरसाट, NT न्यूज मध्ये महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। बीड मधील प्रकरण म्हणजे महाराष्ट्राला हादरवून टाकणारं प्रकरण म्हणजे बीड येथील असलेलं मासाजोगी या ठिकाणी झालेल्या सरपंचाला निर्घृणपणे हत्या केली आणि त्या हत्येला जवळपास 15 दिवस उलटून गेलेले आहे। अद्याप आरोपी या ठिकाणी अटक नाही। या निषेधार्थ आज बीड मध्ये सगळ्यात जास्त मोठा ठिकाणी महाराष्ट्रातून या ठिकाणी मोठा या ठिकाणी सहभागी नोंदल्या जात आहे। मी आता ह्या जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असलेल्या इथे असलेले इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। या ठिकाणी अनेक या ठिकाणी पक्षातील सर्व मराठा समाज संघटना आणि सर्वच काही या ठिकाणी मराठा सेवक या ठिकाणी आलेले आहे। माझ्यासोबत काही जाणून देखील आलेले आहे। काय सांगसाल, काय प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी होणार? हे बघा, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे वाल्मिक कराड कोण आहे। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा माणूस आहे। वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे, धनंजय मुंडे म्हणजेच वाल्मिक कराड। म्हणजे आपण एखाद्या संविधानिक पदावर बसतो आणि आपण जो गुन्हा करून आला, एका निष्पाप सरपंचाची हत्या केली, अशा माणसाला सपोर्टिंग करणारे धनंजय मुंडे म्हणजे यांना लाज नाही वाटली की आपण मंत्री पदाची शपथ घेतोय, आपण एक संविधानिक पदावर बसतोय, म्हणजे तुम्ही लोकांचं घर उद्ध्वस्त करणार आणि तुम्ही संविधानिक पदावर बसणार, ही कुठली न्याय व्यवस्था? म्हणून या ठिकाणी सर्वच मराठा समाज नाही तर सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित येऊन इथं संतोष देशमुखांना न्याय मागतोय आणि हा न्याय मिळालाच पाहिजे। जर न्याय नाहीच मिळाला, पण हे जे संयमाने चाललेलं दिसतंय ना, याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही। अटक आणखीन आरोपी आणखीन बरेचसे ठिकाणी बाहेर आहे, आणखीन अटकेत नाहीत। हे सिस्टम सगळं धनंजय मुंडे चालवतात का किंवा पंकजा मुंडे चालवते का? हे महाराष्ट्रालाच नव्हे, म्हणजे बीडलाच नव्हे तर महाराष्ट्र याचा विचार करतोय की इथंच कायदा व्यवस्था राहिली की नाही। म्हणून इथल्या कायदा व्यवस्थेला आमची विनंती आहे, तुम्ही तात्काळ वाल्मिक कराडला अटक करा आणि त्याला 302च्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्याच्यात अजून चौकशी करून जर धनंजय मुंडे जर असतील तर त्यांनाही 302 लावा। त्यांचा परिवार न्याय मागतोय आणि या ठिकाणी या बीड मध्ये ज्या पद्धतीने आज मुक मोर्चा निघतोय, ही राज्यभरात मोर्चे निघतील? हो, नक्कीच राज्यभरात। आता आम्ही आलेलो जालन्यावरून, आता जालन्याची तयारी आम्ही 8 दिवसात करतो आम्ही, आणि भव्यदिव्य जसे मराठा क्रांती मोर्चे निघत होते त्याच प्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनंच आम्ही आमच्या बांधवाला न्याय देण्यासाठी आम्ही लाखोच्या संख्येने आम्ही जालन्यामध्ये मोर्चा करणार आहोत। आणि विशेष म्हणजे जो हरमी वाल्मिक कराड, तो वाल्मिक कराडला सुद्धा दाव देतो काय, त्यांनी एवढे खून करले मराठा समाजाचे असेल, बहुजनांचे असेल काय, त्याने त्याला मोका लावण्यापेक्षा दहशतवादी घोषित करावं त्याला, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याला दहशतवादी बस। यामध्ये जवळपास 1200-1250 बीड मध्ये परवाने धारक काढतोस सापडले जातात, त्यांच्याकडे या पद्धतीने शासनाला आणि राज्य सरकारला तुम्ही काय सांगसाल? कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न आज या ठिकाणी निर्माण होतोय आणि चिल्लर ज्या मुलांच्या आज ओठावर मिशा सुद्धा फुटल्या नाही, असे लोक जर या ठिकाणी आज हातामध्ये बंदुकी घेऊन जर फायर करत असतील आणि ते जर समाजावर दबाव टाकत असतील तर नक्कीच या ठिकाणी बीडचं प्रशासन नेमकं करतच काय हेच कळायला तयार नाहीये। आणि आज तुम्ही हायलाइट करून ठेवा, आज पूर्वीच्या काळामध्ये जसे 58 मोर्चे मूक मोर्चे निघाले आणि आज या ठिकाणी कैलासवासी संतोष देशमुख या सरपंचाच्या न्यायासाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेलो आहे। आणि सरकारला एकच सांगणं, छत्रपती संभाजीराजांनी त्यावेळेस सांगितलं होतं की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेऊ देऊ नका, कारण या ठिकाणी जर त्यांनी शपथ घेतली तर या ठिकाणी पुन्हा चौकशीमध्ये त्या ठिकाणी व्यत्यय निर्माण होऊ शकतो। म्हणून यांना जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिपदापासून दूर ठेवा। परंतु या ठिकाणी प्रशासन नेमकं काय चालू आहे हेच कळायला तयार नाही। आणि लक्षात ठेवा, एक मुद्दा हायलाइट करून ठेवा की आता आम्ही न्याय मागतोय आणि या ठिकाणी मूक मोर्चे करून न्याय मागतोय, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यानंतर मात्र या ठिकाणी जर तुम्ही लोकांच्या हातात कायदे दिल्याच्या नंतर काही करू शकत नसेल तर आम्हाला सुद्धा कायदा हातात घेता येतो। तुम्हाला सडो की पळो करून सोडू आणि तुम्हाला पळती भुई या ठिकाणी थोडी वेळ लक्षात ठेवा। बीडचं बिहार झालं असं तुम्हाला वाटतंय? हो, बीडचं बिहार झालेलं आहे। या बीडमध्ये ज्या बगल बच्चांनी संतोष देशमुख सरपंचाचा जो खून केलेला आहे, निगूनपणे केलेला आहे, आणि त्याचा जो आका आहे, आकाचा जो बॉस आहे
या बॉसला सुद्धा अटक झाला पाहिजे, त्यांचे CDR तपासले पाहिजेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आमची अशी प्रमुख मागणी आहे. आणि यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली, पालकमंत्रीपद तर या दोन्ही मुंडे बहीण भावाला दिलंच नाही पाहिजे, असं आमचं ठाम म्हणणं आहे. कालपासून तपास यंत्रणा सुरू आहे. जवळपास चौकशीमध्ये अनेक जण घेतलेले आहे. काय सांगा? छोट्या गुन्ह्यामध्ये तात्काळ तपास होतो. हा गुन्हा असा आहे की तात्काळ जिकडं जसे हाल आमच्या संतोष भैयाचे केले तसे यांचे हाल केले पाहिजे, एवढंच माझं शासनाला मागणं आहे. या ठिकाणी आत्ताच आक्रमक भूमिका मांडलेली आहे. जोपर्यंत अटकेत आरोपी घेत नाही आणि पालकमंत्रीपद बीड जिल्ह्याला 2 मंत्रिपद दिले आणि त्यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी घडत आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज नव्हे तर सर्वच पक्षातील जाती धर्मातील लोक स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी सांगितलं. मी किशोर सिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना.